पहिला गेला 5चा लॉस आणि ज्या संघात हायस्ट स्कोर राहील त्या संघाला मात्र थेट तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल केले जाते। म्हणजे कुठे का होईना टॉस जिंकला गुरु 11 चापेवाडी टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय, म्हणजे त्यांच्या देखील मनामध्ये तेच असेल की जास्त धावा बनवू आणि पुढे वाटचाल करू। निश्चितच सर, खरोखरच एक आपल्यातून होतकरू क्रिकेटर, चांगला पंच, चांगला खेळाडू निघून गेला आणि त्याच्याच नावाने आपण संघ पाहतोय गुरु 11 चाफेवाडी हा संघ। निश्चितच आपण देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। चला गुरु 11 चापेवाडी संघ आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे। सामना 4 षटकांचा राहील, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी 3 षटक 15 मिनिटांमध्ये। हा देखील नियम आपल्याला स्वीकारावा लागेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। दोन्ही टीमसाठी हा नियम लागू राहील। आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। आपण पाहतोय सुनील शीत आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय फलंदाज। त्याच दरम्यान या ठिकाणी आमच्या जवळून जाताना एक अतिशय चांगला खेळाडू अर्थातच अविनाश वाघ, त्याची नेहमीच रायगड टीम मध्ये वर्णी लागते असा खेळाडू, एक गुणवान खेळाडू। निश्चितच इन अँड ऍक्शन मध्ये आपण त्याला सुद्धा पाहू शकाल। अतिशय चांगला खेळाडू, तेवढाच जवळचा मित्र अविनाशजी वाघ, त्याला इन अँड ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल। वाघाची वाडी विपक्ष खांडीचा पाडा, म्हणजे एका बाजूने विचार केला तर अविनाश वाघ जो रायगड टीम मध्ये नेहमीच प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्या विरुद्ध ठाणे टीम मध्ये नेहमीच ज्याची मी वर्णी लावतो तो दीपक भगत, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळेल। याही संघाचा विचार केला तर याही संघामध्ये 2 खेळाडू मी मागच्याही ठाणा रायगड मॅचला निवडले होते, ज्याने खरोखर आदिवासी ठाणा टीमला विजय मिळवून दिला होता। तो कॅप्टन कुल अनंता गावंडा इष्टरक्षकाच्या भूमिकेत आणि एक सलामीच्या रूपाने आलाय। इथे मात्र बॅटची डिंगेज आणि पहिला धक्का लागला, मोठा मासा गळाला गुरु 11 चापेवाडी टीमला। सर काय म्हणाल? अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये फार चांगली चाप सोडल्या, तर एका साईडला आपण पाहतोय ज्याने फार कमी कालावधीमध्ये चापेवाडी टेनिस क्रिकेट मध्ये हायलाइट करून सोडले सुनील शीतला आपण पाहतोय। सातत्याने त्याचा वेग आपल्याला जरूर सेकंड हाफ मध्ये पाहायला मिळेल, कारण गोलंदाजी त्याची ताकद या आणि त्यांनी सांगितलं बॅटिंग करू आम्ही आणि पहिल्या डावामध्ये जेवढी चांगली धावसंख्या बनेल उत्तरार्धामध्ये नक्कीच मॅच पाहण्यासारखी होईल, कारण त्यांना देखील माहिती आहे दोन्ही संघ जवळचे आहेत, दोन्ही संघाचे डावपेच माहिती आहेत। खऱ्या अर्थाने एका साईडला अनंत गावंड्याला आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये, तर एका साईडला सुनील शीत, म्हणजे बॅटल फार चांगलं रंगलं जाईल यात मात्र शंका नाही। या ज्या रीतीने पहिल्या चेंडूवरती शरद भगतनं विकेट काढल्या आणि इथून आपण पाहिलं गेला 1 डाऊन साठी योगेश ऑन स्ट्राईक वरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथून पाहावं लागेल स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये चेंडूची अडवणी राहिली आणि तिथून मात्र शरीरानं मात्र भेद घेतला चेंडूचा आणि तोपर्यंत डॉट चेंडूची संगता, म्हणजे फार चांगली गोलंदाजी वाघ सर आज खऱ्या अर्थाने सर्व श्रेय जाईल जे बोले क्रिकेट संघ कुशवलीला। ज्या रीतीने आज आदिवासी टेनिस क्रिकेटचे तारे सिताऱ्या आज तुमच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील। निश्चितच सर, विचार केला ना जेव्हा अशा चांगल्या टीम असतात तेव्हा मात्र सामने आपण एकदम रफ अँड टफ पाहण्याचे विचार करत असतो आणि तसा खेळ आतापर्यंत तरी 2 सामन्यात राहिला आहे आणि इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा मोबदला मिळेल। या ठिकाणी मात्र गुरु 11 चापेवाडी टीमला हा येतोय चौकार। पाहिल्या गेल्या धावाची सुरुवात झाली आहे। फलंदाज योगेशच्या बॅट मधून हा क्लासिकल चौकार आपण पाहिला आणि इथून पाहावं लागेल क्षेत्ररक्षण खराब राहिला आणि त्याचा फायदा उचलला मैदानाच्या आतमध्ये।
पुढचा चेंडू प्रचंड वेगवान आपण पाहतोय, मात्र पंच सांगतील लाईन खराब आहे, अवे फ्रॉम द बॉडीची सफर राहिली आहे आणि तिथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल. आज खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेलं पुढचा सामना देखील भरपूर चांगला पाहायला मिळेल, कारण एका साईडला JD11 मागाजवाडी मुरबाड विभागातील हा संघ, तर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत पनवेल विभागातील जे गावदेवी लहान दामनिया, म्हणजे तो सामना देखील भरपूर चांगला आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये वर्तमान लढत देखील तेवढीच महत्वपूर्ण आपण पाहतोय. यावेळेस मात्र पाहायला गेला बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क जुळला नाही आणि तिथून पंच सांगत असताना हा पुन्हा एकदा डॉट चेंडू म्हणजे फार चांगला कमबॅक राहिले. जर का एक खराब क्षेत्ररक्षणा जोरावरती चौकार वगळला तर शरद भगतचा लाजवाब षटक अद्यापर्यंत आपण पाहतोय. 4 चेंडू सफर झाले आहेत, त्यामध्ये एक धक्का देत गुरु 11 चापेवाडी संघ जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 अंकावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना शरद भगतला आपण पाहतोय. यावेळेस फटका सुंदर आहे, मात्र पाहावं लागेल लॉंगॉनला क्लिअर केला जाईल का, आणि इथून नशिबाची साथ क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू फरार. 6 धावांसाठी फलंदाज योगेशच्या बॅट मधून हा सिक्सर. क्रिकेट प्रेक्षकांच्या माहितीसाठी मयूर पिसेकरच्या ज्या मॅचेस चालू आहेत, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक, त्या स्मृती चषकामध्ये ठाणे वर्सेस रायगड असा सामना चालू आहे, ज्यात मात्र ठाणे टीमला विजयासाठी 11 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. पवन केणे आणि भावेश पवार हे ठाण्याकडनं फलंदाजी करताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा, एक गडी बाद झालाय. सुरुवात मात्र खराब झाली होती चापेवाडी संघाची आणि त्यानंतर मात्र चला स्पीडअप घ्यायचा आपण. जर का पाहिलं गेलं पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनल्या गेल्यात. एक गडी बाद 11 धावा, ज्याने 6 चेंडू नो स्ट्राईक वरती उभं राहून पाहिले. आता तो ऑन स्ट्राईक वरती ऍज अ सलामी सडायला होता सुनील शिदला आपण पाहतोय. एक फार चांगला गुणवान खेळाडू आपण पाहतोय चापेवाडी टीमचा. समोर गोलंदाज ज्याने फार कमी कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं चिंचवली टेनिस क्रिकेट मात्र हायलाइट करून सोडले आपण पाहतोय. गोलंदाज खऱ्या अर्थानं वैभव यावेळेस मात्र सज्ज होईल. समोर सुनील म्हणजे फार चांगला आव्हान राहील. पहिला चेंडू फुल टॉस, मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये, मात्र नशिबाची साथ बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू फरार होईल. हा शानदार चौकार. अंकावरती आपण जर का पाहिलं गेला खराब क्षेत्ररक्षण राहिल्या गेल्या सेकंड स्लिप मध्ये रामदास होता आणि तिथून मात्र तो चेंडू फरार झाला 4 धावांसाठी. गोलंदाज वैभव पुन्हा एकदा मात्र गतीमध्ये बीट केला. ज्या रीतीने चेंडू पडला ना हातभर चेंडू वळाला गेला आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू सांगता सातत्यानं अनंत गावबंडाचं कौतुक करेन. कारण आपण जर का पाहिला गेला गोलंदाजाचा विचार केला गेला, फार कमी वयाचा गोलंदाज, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला साजेची अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, मात्र इथून पाहावं लागेल अपील केली जाते. अपील मध्ये उत्साह भरपूर होता, विश्वास कमी आहे आणि तिथून मात्र सलगचा दुसरा डॉट चेंडू सुनील शिदला शांत ठेवलंय. म्हणजे कमालीची आणि कमबॅकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. इथून मात्र पाहावं लागेल 4 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणे फार महत्त्वाचं असेल. फुलर लेनचा चेंडू फटका बसलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण, गणेश होता त्या ठिकाणी आणि या चुका बीसीसी चिंचवली टीमला सेकंड हाफ मध्ये भरपूर काही सांगून जातील आणि मिळाल्यात या 4 धावा आणि या 4 धावेनं संघ पुढे सरकलाय 19 अंकावरती. धावपटल्यावरती लागल्या गेल्या आपण पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा फुटबॉलचा वापर, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही.
चौकार जो मागचा आला त्याचं हे प्रत्युत्तर होतं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वैभवचा आपण पाहतोय. कौतुक करेन 5 चेंडू रिलीज केले त्यामध्ये 3 चेंडू डॉट फेकलेत आणि 2 चौकार जे खराब क्षेत्ररक्षणा जोरावरती आपण पाहिल्या आणि इथून हा अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल. समोर सुनील शीत 5 मध्ये 8 वरती अद्यापर्यंत आपण पाहतो वैयक्तिक खेळ करत असताना. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त फटका यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन आणि चेंडू सीमा पार 6 धाब्यांसाठी सुनील नावाचा ब्रँड दाखवणारा हा बिगेट षटकार. जाऊन बसलाय 25 अंकावरती. पिंटू जुगरे आपण जर का कुठे असाल तर आपण ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये यायचं. पिंट्या जुगरे आमचा आवाज जर का आपल्यापर्यंत पोहोचत असेल लक्षवेधी या मॅचच्या दिशेनं, कारण सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण आपण पाहतो. ज्या ठिकाणी सुरुवातीचे चेंडू सुरेख फेकले वैभवने, मात्र अंतिम चेंडू जो फेकला त्यावरती 6 धाब्यांची मोहर लागली. तिथून मात्र संघ जाऊन पोहोचला तब्बल 25 अंकावरती आणि इथून मात्र तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती राजूला आपण पाहतोय. अतिशय दांडगा अनुभव असलेला हा गोलंदाज, फिरकीचा जादूगार, सातत्याने आउट स्विंग, लेग स्विंग, आपल्या कोट्यामध्ये असलेले अनेक चेंडू फेकण्याच्या क्षमता ठेवतो मैदानाच्या आतमध्ये. मात्र समोर फलंदाज योगेश. पहिला चेंडू योगेश साठी बॅटची लिडिंग एज, एस्टॅनच्या मागे टिपला जाईल झेल आणि संपेल फलंदाज योगेशचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना गुरु 11चा फेवरेट टीमला 25 अंकावरती. आपण पाहतोय त्या ठिकाणी रामदास होता अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू कमबॅकिंग षटकाचा प्रयत्न केला जातोय. नो स्ट्राईक एंड वरती मात्र स्ट्राईक साठी झगडत असताना सुनील शीतला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र वन्स अगेन्स्ट गुडघा बाकवला होता, मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही आणि तोपर्यंत पुन्हा एकदा हा डॉट चेंडू फार चांगलं कमबॅक केला अद्यापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आपण पाहिलं गेलं यावेळेस चुकी केली जात नाहीये. अप्रतिम झेल ओमकारच्या माध्यमातून टिपला जातोय आणि फलंदाज होईल बाद आपण पाहतोय. जर का स्पेल पाहिला गेला त्यामध्ये 2 धक्के दिलेत, एकही धाव खर्च केली नाही. या संघाची धावसंख्या स्थिर आपण पाहतो 25 अंकावरती. अप्रतिम कम इथून पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र हा 5वा चेंडू डॉट मात्र मेडन षटक पाहायला मिळेल का, हा इतिहास रचला जाईल का या स्पर्धेमध्ये, हे देखील पाहावं लागेल. नो स्ट्राईक एंड वरती सुनील शीतला आपण पाहतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना बीसीसी चिंचवली संघ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी. यावेळेस फुटबॉलचा वापर फटका सुंदर आपण पाहतोय. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाईल कारण त्यांना स्ट्राईक हवी आणि इथून मात्र पाहावं लागेल काय घडलं जाते. पंचांचा इशारा आलाय. इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. टेक्निकल रूम मध्ये ओमसई एमटीसी टीम सज्ज आणि त्या ठिकाणी मात्र चाचपणी केली जाईल आपण पाहतोय.
डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतोय, त्या कारणास्तव थोडासा वेळ घेतला जातो आपण पाहतोय. आणि इथून मात्र तिसरे पंच आपल्याला जरूर निर्णय सोपवतील. फलंदाज सेफ असेल आणि इथून मात्र या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट झाल्यात. आणि या 2 धाब्याने आपण जर का पाहायला गेला राजूचं षटक देखील संपला गेलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय 27 अंकावरती. आणि इथून आपण जर का पाहायला गेला 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि 27 धाबा. राजूचं षटक फार चांगलं राहिला कारण त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा आणि 2 सफलता प्राप्त केल्या. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकारला आपण पाहतोय. समोर सुनील शेठचं एक आव्हान आहे. आणि इथून पाहावं लागेल पहिला चेंडू क्रिकेटचा सर्वाधिक सेफ चेंडू यॉर्कर चेंडू रिलीज केला आणि तिथून मात्र डॉट चेंडू सांगता म्हणजे फार चांगलं कमबॅक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये शरदनं थोडंसं मार खाल्ला, त्यानंतर आपण जर का पाहिला गेला वैभववरती हल्ले चढवल्या आणि त्यानंतर राजूने जो कमबॅक केला लाजवाब. आणि तिथून मात्र अप्रतिम वापसी राहिले गेले. पुन्हा एकदा ब्लॉकरची सफर सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल जरूर. आणि इथून पाहावं लागेल अशा रीतीनं मात्र काय घडेल काय बिघडेल पंच जरूर सांगतील. रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस कारण त्याचं कारण आपण पाहिलं सुनील शीदला स्ट्राईक हव्या आणि त्यासाठी प्रयत्न केला जातोय. एक सिंगल एक रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आणि संघ मात्र जाऊन पोहोचलाय यावेळेस मात्र 28 अंकावरती. अंतिम षटक घ्या सुनीलला देखील माहिती आहे या षटकामध्ये चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं राहिलं आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेले गोलंदाज ओमकारचं कौतुक करेन कारण अंतिम षटकामध्ये देखील फार चांगली गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा मात्र फुलर लेनचा चेंडूचा फटका सुंदर आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडासा चाचपटला, लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि 2 धावा मात्र सहजरीतीने कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने संघ हळवार गतीने पुढे सरकला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं 30 अंकावरती 2 षटकामध्ये 25 आपण धावसंख्या पाहिल्या. मात्र तिसरं षटक जे राजूचं राहिल्या अवघ्या 2 धाब्यांचा, तिथून मात्र अप्रतिम कमबॅक. पुढचा चेंडू आपण पाहतोय यावेळेस अनोख्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र इथून पाहिला गेला बॉडीला ब्रश होऊन चेंडू रिलीज झाला आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू. कौतुक करावं तेवढं कमी असेल कारण उर्वरित आपण जर का पाहिला गेला अंतिम काही चेंडूचा खेळ बाकी आहे. एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा करत असेल आपण पाहतो खऱ्या अर्थाने सुनील शीद आणि तो मोठा फटका येईल का हे देखील पाहणं महत्वपूर्ण ठरेल. गोलंदाज ओमकारचं देखील कौतुक करेन ज्या रीतीनं कमबॅक केला आपण पाहतोय कमालीचा. फुलटॉस यावेळेस आपण पाहिलं गेलं पंचाचा इशाराला इट इज नो चेंडू आणि म्हणजे नशिबाची साथ प्राप्त झाल्या. यावेळेस काय घडलं जात आहे पाहावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद 1+1 आणि फ्रेडची नामे संधी असेल फलंदाज सुनील सडिया. अशा क्षणाला अशा चुका भरपूर मागात पडतील आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या 2 धाबा ऍड होतील आणि संघ पुढे सरकेल आपण पाहिला गेला. गुरु 11 चापेवाडी संघ जाऊन पोहोचलाय यावेळेस 32 अंकावरती आणि फ्रेडची नामी संधी समोर सुनील शीद सारखं एक कडवा आव्हान मोठ्या फटक्यांसाठी मात्र प्रयत्न करतोय. मात्र यावेळेस तो फटका पाहायला मिळेल का? ओमकार कमबॅक करेल. फटका सुंदर आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे, मात्र फ्रेडचा चेंडू होता. पाहावं लागेल फेकी अचूक आल्या. मात्र इथून काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये. सलगचा 3रा रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केली जाते. मात्र सुनीलचं कौतुक करेन ज्या रीतीने अंतिम क्षणापर्यंत फाईट दिली जाते कारण त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येत नाही. मात्र वारंवार स्वतः पुढे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र एखादा मोठा फटका लगावेल का हे देखील पाहावं लागेल. संघ जाऊन पोहोचलाय 33 अंकावरती आपण पाहतोय. गुरु 11 चापेवाडी संघ थोडासा मात्र बॅकफुटला बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा नो चेंडू आणि यावेळेस पाहावं लागेल काय घडलं जातंय. या चुका चिंचवली टीमला सेकंड हाफ मध्ये भरपूर मागात पडतील आणि इथून गोलंदाज देखील
चेंज केला जाईल, कारण ज्या ज्या वेळी हाईट फॅक्टरचे 2 चेंडू रिलीज होतात त्या वेळी गोलंदाजाला मात्र दंडित केले जातात. आणि इथून मात्र उर्वरित अंतिम 1 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजांना भरपूर धावा खर्च केल्यात. या चेंडूवरती मिळतील 3 धावा. आणि चेक. तर संजयजी गायकर या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपला आवाज आम्ही ऐकलाय. रनआउट किती चाललेत ना, मजा आहे मजा. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं संघ जाऊन पोहोचलाय 36 या अंकावरती अंतिम चेंडू फेकण्यासाठी अनंत गावबंडा स्वतः मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू आहे आणि इथून मात्र फटका ऑन साइडला आपण पाहू शकाल. जबरदस्त फटका, बिग हिट 6 धाब्यांसाठी. आपण पाहिलं गेलं सुनील शिदनं सांगून दिलं 3 रनआउट का दिले मैदानाच्या बाहेर, आणि त्याचं उत्तर दिलं मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकत. संजयजी गायकर हे उत्तर होतं बघा. 3 वेळा रनआउट केला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली, पण शेवटच्या चेंडूवर षटकार मारून या 3 झेल मी 3 रनआउट कसे केले आणि मला स्ट्राईक जास्तीत जास्त का ठेवली याचं उत्तर दिलं. तर या ठिकाणी मात्र आपण सत्काराकडे वळतोय. तर याच दरम्यान आदरणीय जयरामजी वाघ यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी रवींद्र आंबीर यांना विनंती करतो की आपला शुभास्ते या ठिकाणी जयरामजी वाघ यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. पण जयरामजी वाघ यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचा फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करतोय. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार. त्यानंतर आदरणीय जयजी पादीर साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूया. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे आमचे जवळचे मित्र आणि नेहमीच मला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय जयजी पादीर साहेब. मी जगदीश शेठ गायक मात्रे यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय जयेश पादीर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद. विश्वासानं बॅटिंग केली आणि शेवटच्या चेंडूवरती 6 धाब्यांची मोहर लावली आणि एक चांगले टार्गेट सेट केलं आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती देखील सज्ज झालाय आणि समोर अनंत गावबंडा कॅप्टन कुल म्हणून त्याची ओळख घ्या. आणि आज कशा रीतीने खेळ राहील हे देखील पाहणं फार महत्वपूर्ण असेल. सामन्याला सुरुवात होईल आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सुनील चापेवाडी एक्सप्रेस तर एका साईडला चिंचवली रन मशीन अतिशय वेगवान चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र पाव लागेल हा डॉट चेंडू. जणू काही आगीचा गोळा मैदानाच्या आतमध्ये सफर झाला असं वाटलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं हा पहिला डॉट चेंडू फेकला जातोय. अनंत गावंडाला जर का सामना जिंकायचा असेल तर हे षटक त्याला शांत संयमाने खेळणं फार महत्वपूर्ण राहील. कारण येणाऱ्या 3 षटकामध्ये त्याची बॅट जर का बोलली तर या धाबा सहजरीतीने चेस होतील. मात्र सुनील देखील तेवढाच गुणवान गोलंदाज या. अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला. विकेटची नामी संधी होती. जर का पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलून फेकी केला असता
तर रनआउटचं शिकार बनला असता, मात्र तसं घडलं नाही. या एक सिंगल प्राप्त होईल आणि सिंगलच्या सहाय्याने मात्र डावाची सुरुवात होत असताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेले गोलंदाज सुनील शिदला भन्नाट वेग या टप्पा देखील अचूक या आणि इथून मात्र अतिशय चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण सुनील शिदला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये जेवढी कमीत कमी धावसंख्या देण्याचा प्रयत्न तो करेल तेवढा मात्र येणाऱ्या गोलंदाजाला आत्मविश्वास वाढून जाईल. आणि अनंत गावंडाची विकेट जर का अंतिम क्षणापर्यंत राहिली तर या धावा मात्र सहजरीतीने बनतील यात मात्र शंका नाही. समोर डावखुरी हाताचा फलंदाज यावेळेस आपण पाहतो रामदासला लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन गोलंदाजीसाठी देखील थोडासा अडथळा, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी देखील थोडासा मात्र अडथळा निर्माण होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या षटकातील पुढचा चेंडू समोर सामना करेल रामदास. अतिशय सुंदर चेंडू वारंवार मात्र आपण जर का पाहिले गेले यॉर्कर चेंडू रिलीज केले जातात आणि त्याचा फायदा आपण पाहतो गोलंदाजाला होत असताना आणि इथून मात्र हा डॉट चेंडू जवळपास आपण जर का पाहिले गेला तीन चेंडूचा खेळ संपला गेलाय. बनले फक्त एक सिंगल धाव म्हणजे जबरदस्त गोलंदाजी राहिली गेली आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचा भरपूर वेळ खर्च होते आपण पाहतोय या मॅच साठी. समोर रामदासला आपण पाहतोय या बेस मात्र आपण जर का पाहिले गेले लेग बिफोरची अपील आणि पंचाने अपील उचलून धरली आहे आणि पहिला धक्का लागेल बीसीसी चिंचवली टीमला. फलंदाज रामदास बॅक टू द डगआउट. आक्रमण करू शकतो आणि त्यासाठी शांत पवित्र घेतलं जातोय. इथून मात्र 5 चेंडू सुरेख फेकलेत, मिळालेत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि एक विकेटचा मोबदला आपण पाहतोय. आता समीकरण थोडंसं कठीण बनत चाललं. आपण जर का पाहिलं गेला 43 आव्हान एक बनले म्हणजे अजून आपण जवळपास 42 धाब्यांची गरज आहे आणि इथून मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा मात्र पंचाने सांगितलं इथून मात्र डॉट चेंडूचे सामता आणि षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एक धाव. तर याच दरम्यान योगेश म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपला या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि दीपेश गायकर आपली वाट पाहत आहे. तसेच आपण पाहतो याच दरम्यान आपण जर का पाहिल्या गेल्या वागसर पनवेल धामणीमध्ये जे सर्वाधिक मोठी स्पर्धा आपण पाहिली 3 बाईकची त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि धामणी गावच्या खऱ्या अर्थानं रामदासदादा खंडवे यांचं देखील शुभागमन झालं. त्यांच्या समेत अविदादा वाघ आपल्याला देखील विनंती असेल या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपण जर का पाहिलं गेला पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय आणि धाव बनले फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 18 चेंडू आणि समीकरण आता असेल येणार 42 धाब्यांची. आव्हान भरपूर कठीण आहे आपण पाहतोय. मात्र अनंत गावंड जर का अंतिम क्षणापर्यंत राहिला तर नक्कीच या धावांसाठी प्रयत्न करेल यात मात्र शंका नाही आपण पाहतोय. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती बाळाला आपण पाहतोय. समोर अनंत गावंडा एक मोठं आव्हान आहे. अनंत साड्या वेगवान तेज तर आपण पाहतोय आणि इथून पाहावं लागेल हा डॉट चेंडू म्हणजे फार चांगली गोलंदाजी केली जाते. कमबॅकिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या रीतीनं सुरुवात अप्रतिम करून दिली सुनील शिदनं आणि त्याच्याच पावलावरती पावल ठेवून गोलंदाजी केली जाते. अनंत गावंडाला देखील शांत ठेवले म्हणजे अप्रतिम गोलंदाजी.
यावेळेस पाहावं लागेल पुन्हा एकदा मात्र अक्रॉस द लाईन. यावेळेस लाईन खराब आहे, पंचाने सांगितला अतिरिक्तच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि संघ पुढे सरकेल 2 या अंकावरती. निश्चितच सर, जर विचार केला ना, जोपर्यंत अनंता गावंडा आहे ना तोपर्यंत विजयाचे स्वप्न जरूर पाहिल हा चिंचवली संघ. कारण ती ताकद या फलंदाजामध्ये आहे. बऱ्याच वेळा या फलंदाजाने तो कारनामा केलाय. इथे मात्र फटका चांगला आहे, मिड विकेट रिझन मध्ये खेळून काढलाय. पहिली धाव वेगाने, या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा लगेच फायदा उचलला. अनंता आणि गणेश ही जोडी आपण पाहतोय. या 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 4 धावा. शांत संयमी सुरुवात आपण पाहतोय. ज्या ठिकाणी 43 धावा बनवायचे आणि आता बनल्या गेल्या 4 धावा म्हणजे अजूनही 39 धावेची गरज आहे. आव्हान भरपूर कठीण होत चाललंय. जर का मोठे फटके आले नाही या तर विजयापासून लांब होत जाईल चिंचवली संघ. यावेळेस पाहावं लागेल प्रचंड वेगवान चेंडू रिलीज केला जाईल. आपण पाहतोय गोलंदाज बाळाचं कौतुक करेन. ज्या रीतीने सुनील शिदनं पहिलं षटक फेकलं, अप्रतिम गोलंदाजी राहिली. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेला या मॅचचा भरपूर जवळून आनंद घेत असताना मंगेश दादा उतेकर यांना देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थाने त्यांचा देखील फार मोलाचं योगदान असतं या संघासाठी. ज्यावेळेस आम्ही स्पर्धा पाहिल्या होत्या खऱ्या अर्थाने स्वर्गीय गुरु स्मृती चषक, त्या स्पर्धा देखील फार चांगली आम्ही पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांचं फार मोलाचं योगदान होतं. आणि आज त्यांच्याच नावाने हा संघ उतरला. यावेळेस मात्र शॉर्ट टापलेन त्यावरतीच चपराक, हा पहिला बिग हिट, शानदार षटकार. खऱ्या अर्थानं ज्या फटक्यांची वाट पाहत होता अनंत गावंडा, त्या 6 धाब्यांची मोहर लागली आणि इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग केली जाईल हे देखील पाहावं लागेल. फटका बसला जातो, विकेटची संधी आणि इथून मात्र झेल टिपला जातोय अप्रतिम आणि इथून मात्र मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर सेलिब्रेशन सांगून जातोय विकेट किती महत्वाची होती. षटकाराला त्याच नंतर प्रत्युत्तर विकेटचं पतन. पाहतोय 10 या अंकावरती 2 विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जय. नावामध्ये जय या मात्र संघाला विजय संपादित करून देईल का? या षटकातील 5 चेंडू सुरेख फेकलेत. गोलंदाज आपण जर का पाहिलं गेलं बाळाना, त्यामध्ये एक षटकार जरूर बसला, मात्र अनंताची विकेट मॅचचं भरपूर काही निकाल सांगून जायला आपण पाहतोय. समोर जय आणि इथून मात्र अंतिम चेंडू या षटकातील आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू फटका आपण पाहतो पुन्हा एकदा मात्र जबरदस्त आहे आणि इथून मात्र चेंडू सीमा पार. 4 धाब्यांसाठी जयच्या बॅट मधून हा संघर्षाचा शानदार चौकार. चौदा धावा बनल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि आता समीकरण राहिले 29 धाव संख्येची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा, 14.50च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल जर का विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल बीसीसी चिंचवली टीमला. जर का कमबॅकिंग षटक राहिल्या तर गुरु 11 चापेवाडी संघ मात्र मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवेल. खऱ्या अर्थाने आज कौतुक करेन ज्या रीतीनं जबरदस्त खेळ राहिला आपण पाहतोय. जे सुनीलचं षटक राहिलं 1 धावसंख्येचा अप्रतिम आणि तिथून मात्र फार चांगली गोलंदाजी आहे. दुसरं षटक बाळानं अप्रतिम केलं, त्यामध्ये अनंताची महत्वपूर्ण विकेट आणि इथून मात्र तिसरं षटक गोलंदाज मनोजला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात, फटका सुंदर आहे मात्र पाहावं लागेल लांबी कापली जाईल का आणि इथून मात्र अप्रतिम बिग हिट गणेशच्या बॅट मधून
हा शानदार षटकार. गणेशना तर नक्कीच हा इतिहास रचला जाईल, कारण अनंत बाद झाल्यानंतर आम्ही अनेक वेळा पाहिलं सामना परास्त होताना चिंचोली टीमला. मात्र इथून तसा पलटवार केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. फलंदाज बाद यावेळेस आपण पाहतोय षटकाराला, त्यानंतर विकेटचं पतन. धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज शरद भगत या वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेला बेसीजी चौली संघा. या वेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू फक्त दिशा दिल्या, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र वापरला आणि चेंडू फरार. फाईन लेगला भेदत 4 धाब्यांसाठी शरद भगतच्या बॅट मधून हा क्लासिकल शानदार चौकार. संघ जाऊन पोहोचलाय 24 अंकावरती. आता समीकरण आपण जर का पाहिले गेलं 9 चेंडू आणि 19 धाव संख्येची गरज. 9 चेंडू 19 धाबा हे समीकरण. आता समीकरण बदलेल. हा डॉट चेंडू म्हणजे समीकरण 8 चेंडू आणि कंपल्सरी 19 धाबा. या 2 चेंडू गणित एखादा मोठा फटका सामना अंतिम षटकामध्ये रफ्यान टप पाहायला मिळेल. पुढचा सामना दोन्ही टीमला विनंती असेल रेडी राहायचंय. आई गावदेवी लहान दामणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल JD11 वाघाजवाडिया. टॉस संपन्न झालाय. खऱ्या अर्थानं जसा हा सामना संपेल आपण देखील रेडी राहायचंय. जबरदस्त फुलर लेनचा चेंडू होता आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढे आव्हान कठीण बनत जाईल. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेलं 7 चेंडू आणि कंपल्सरी 19 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर सामना अंतिम षटकामध्ये पाहण्यासारखं होईल, यात मात्र शंका नाही. या नो स्ट्राईक एंड वरती जयला आपण पाहतोय. जयने देखील एक चौकार दाखवला. यावेळेस पाहावं लागेल फटका सुंदर. या टायमिंग कितपत चांगलं आणि इथून मात्र चेंडूर जाईल सीमा पार. 6 धावेंसाठी हा शानदार षटकार. बाद होतो त्या संघाला परास्त होताना अनेक वेळा पाहिलाय. मात्र आज अनंत गावंड बाद होत असताना देखील सामना जिंकला जाईल का? निश्चितच सर विचार केला तर शरद भगत सारखा एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला साथ देताना आपण जयला पाहू शकाल. निश्चितच सामना रफ अँड टफ होईल. दोन्ही बाजूने जो चांगला खेळ करेल तो मात्र सामना जिंकेल. खऱ्या अर्थानं क्रिकेट असाच आहे, ज्या संघाचा चांगला खेळ राहील तो संघ विजय खेचून आणतो. यावेळेस फटका सुंदर ऑन साइडला क्रॅकिंग शॉट आणि इथून मात्र जयच्या बॅट मधून हा विजयाच्या समवेत घेऊन जाणारा शानदार षटकार. वाघ सर कुणी विचार देखील केला नसेल पहिल्या षटकामध्ये एक सिंगल धाव
दुसऱ्या षटकामध्ये अनंताची विकेट आणि त्यानंतर जे रंग भरले आपण पाहतोय गणेशनं देखील एक षटकार डोकला, तो बाद जरूर झाला. शरदनं देखील एक षटकार डोकलाय, मात्र जयनं एक चौकार एक षटकार डोकत सामना विजयाच्या दिशेनं. 5 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आणि इथून मात्र हा 6 धाब्यांसाठी षटकार आणि सामन्याचा स्कोअर मात्र लेबल आणि इथून गरज असेल एका धावसंख्येची. सामना होता कुठे आला कुठे. चापेवाडी टीमनं केलेल्या चुका आपण जर का पाहिल्या गेला खऱ्या अर्थानं गणेशनं जो एक इथून मॅच मध्ये पूर्णपणे चिंचवली संघ हवी झाला. त्यानंतर अंतिम चेंडूवरती तिसऱ्या षटकातील जो शरद भगतनं षटकार ठोकला तिथून मात्र मॅच मध्ये रंग भरले गेल्या आणि जशी अंतिम षटकाला सुरुवात झाली आपण पाहिलं गेलं जयच्या बॅट मधून सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि स्कोअर मात्र लेवल झाला 42 धावा. इथून गरज असेल फक्त आणि फक्त एका धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं आज पहिल्यांदा असं समीकरण पाहायला मिळालं, कारण मी अनेक वेळा पाहिले ज्या ज्या वेळी अनंत गावंड बाद होतो त्या वेळेस संघ परास्त होताना मी अनेक वेळा पाहिले. मात्र आज चित्र वेगळं पाहायला मिळालं. अनंत गावंड स्वस्तात बाद झाला, मात्र तरी देखील सामना खेचून आणला पण पाहतोय, कारण कौतुक करेन जबरदस्त बॅटिंग राहिले गेले चिंचवली टीमच्या आणि इथून एका धावेची गरज असताना सामना जिंकला जातोय. हार्ड लक गुरु 11 चाफेवाडी संघ. फाईट अप्रतिम दिली, मात्र थोडेसे प्रयत्न कमी पडले आणि आपल्याला मात्र या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेली आहे. नेक्स्ट सामना JD 11 वाघाजवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जय गावदेवी लहान दामणे.